नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अगदी ओठांनी खावी अशी खूप सारी लेअरवाली खुसखुशीत गोड शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला खुसखुशीत शंकरपाळी बनवायची, त्यासाठी एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी गॅसवर एक छोटं पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 वाटी साजूक तूप। तूप हे आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने मी इथे तूप घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे। 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर। आता ही साखर आपल्याला विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। तर बघा, यातली साखर पूर्ण विरघळलेली आहे, वितळलेली आहे आणि हे मिश्रण आपलं शंकरपाळीसाठी तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता आपल्याला शंकरपाळ्याचा मैदा मळून घ्यायचा आहे आणि इथे मी मोठं भांडं घेतलेलं, त्या भांड्यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं ते सगळं ओतून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अगदी चिमूटभर मीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या स्टेजला तुम्हाला वेलची पूड घालायची असेल ती सुद्धा तुम्ही घालू शकता। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा यामध्ये घालायचा आहे। इथे बघा, आधी मी 1 वाटी मैदा घालणार आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता किती वाट्या बसतील याचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि आपण एक वेगळ्या ट्रिकनी हे शंकरपाळी बनवणार आहे की त्यामुळे तुमच्या शंकरपाळ्यांना सुद्धा खूप सारे लेयर येतील। आता इथे आपण दुसरी वाटी सुद्धा घातलेली आहे, त्यानंतर घालायची आहे आपल्याला तिसरी वाटी। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता 3 वाट्या मैदा घालून आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अजून 1 वाटी मैदा। आपण 4 वाटी मैदा घातलेला आहे। आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊ आणि जसं आपण चपातीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। खूपही जास्त घट्ट करायचं नाही, फक्त आपल्याला असं मिक्स करायचं आहे। खूप असं रगडून रगडून मळायचं नाही, रगडून जर मळलं तर लेयर पडणार नाही। हलक्या हाताने फक्त मिक्स करत जायचं आहे, बघा या पद्धतीने, आणि अशा लेयर छान अशा पडल्या जातात। फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे थोडंसं आपल्याला सैल वाटतं, त्यासाठी फक्त आपल्याला 2 ते 3 चमचे इथे मैदा टाकायचा आहे आणि हे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे। अतिशय छान असे खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार होतात। माझ्या सासूबाई काय करायच्या, ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस जेव्हा शंकरपाळे बनवायच्या त्यावेळेस त्यामध्ये रवा घालायच्या आणि ती खूप कडक व्हायची। तर इथे आपण रवा वगैरे काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा खूप छान असे हे आपले शंकरपाळे तयार होणार आहे। तर ह्या पद्धतीने आपण मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी हे मिश्रण असंच ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता एवढं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला इथे 4 वाटी मैदा आणि वरती 2 चमचे मैदा लागलेला आहे। बरोबर 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर। आता यातला आपल्याला मोठा उंडा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि फक्त आपल्याला गोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि लाटून घ्यायचा आहे। आता पोळीपाटावर ठेवून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। मोठी चपाती लाटायची, पातळ लाटायची, या पद्धतीने लाटायची आहे। करायला अतिशय सोपे आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहे। तर बघा, आपल्याला अशी वाकडी तिकडी आली तरी चालेल,
पण पातळ लाटून घ्यायचे आहे. आणि दिवाळीचा सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळीचा आहे. बघा या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता लाटल्यानंतर काय करायचं, या पद्धतीने एक घडी घालायची, त्यानंतर इकडून सुद्धा घालायची, पुन्हा घडी घालायची आणि ही घडी यावरती उचलून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि पुन्हा आपल्याला यावरती लाटणं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ही घडी मोठी तयार होईल. आता त्यानंतर आपल्याला ही घडी यावरती ठेवायची आहे आणि इकडची घडी यावरती ठेवायची आहे. बघा या पद्धतीने. आणि पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटताना एकदम हळूवार लाटा, थोडीफार चीर गेली तरीही चालेल, नंतर आपल्याला कटच करून घ्यायचं आहे. उलटपलट करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. इथे आपण तूप घातलेलं, त्यामुळे आपल्याला पिठी लावायची अजिबात गरज नाही. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. आपण जशी बाजरीची भाकरी बनवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे. आता याच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. बघा या पद्धतीने कट करायच्या आहे. आणि ज्या कडा आपण कट केलेल्या त्या पुन्हा दुसऱ्या उंड्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहे. आता तुमच्याकडे फिरकीचा चमचा असेल किंवा पिझ्झा कटर असेल त्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता. करायला खूप सोपे आहे. बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता शंकरपाळी तुम्हाला किती मोठी करायची, छोटी करायची, त्याप्रमाणे करायची आहे. आणि गोडीला सुद्धा एकदम परफेक्ट तयार होतात. आता पुन्हा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बरोबर चौकोनी कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि तुम्ही इथे लेयर बघू शकता, अतिशय छान असे लेयर पडलेले आहे. आता हे सगळं आपण कट करून घेऊ. तर इथे सगळे शंकरपाळे कट करून घेतलेले आहे आणि ह्या पद्धतीनेच कट करायचे आहे. आता सगळे शंकरपाळे आपण असेच लाटून कट करून घेऊ. इथे आपण सगळे शंकरपाळे लाटून कट करून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम एकसारखे आपण कट करून घेतलेले आहे. या पद्धतीने कट करायचे आहे. आता शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता शंकरपाळी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि शंकरपाळी तळत असताना तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही, हलकंसं कोमट करायचं आहे. आणि मग त्यामध्येच आपल्याला एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे. बघा ह्या पद्धतीने अगदी छोटे छोटे बबल्स यामध्ये निघायला लागलेले आहे. या अर्थी आपलं तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शंकरपाळी सोडायचे आहे. एक एक सोडायचं नाही, झाऱ्यावरती घ्यायचं आणि ह्या पद्धतीने थोडे थोडे सोडायचे आहे. खूप जास्तही गर्दी करायची नाही, कढईमध्ये मग ते दाटल्यासारखे होतील. आणि शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपल्याला झाऱ्या लावायचा नाही. त्यामुळे काय होतं, जे लेयर पडलेले असतात ते तुटू शकतात. तर बघा एवढेच आपण शंकरपाळे तेलामध्ये सोडलेले आहे. लगेचच आपल्याला झाऱ्या लावायचा नाही. जसे जसे लेयर पडतील तसे तसे ते फुगून वरती येतात आणि हलके होतात. तर इथे बघा हलकेसे शंकरपाळे वरती आलेले आहे, हलके झालेले आहे आणि खूप सारे लेयर पडलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि ज्यावेळेस आपल्याला शंकरपाळे तळायचे त्यावेळेस गॅसची फ्लेम लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि त्यावरच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहे. खूपही जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही. मोठी जर ठेवली तर शंकरपाळ्याला लेयर पडणार नाही, वरून जळतील, आतून तसेच पिठाळ कच्चे राहतील. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे. आता आपल्याला हलकेचे उलटपलट करायचे आहे. छान असे भरपूर सारे लेयर पडलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला हलकेसे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे.
खूप जास्त घाई करायची नाही. आपल्याला पीठ मळून शंकरपाळी बनवण्यासाठी वेळ लागत नाही, पण तळण्यासाठी वेळ लागतो. तर इथे तुम्ही बघू शकता हलकेशा सोनेरी रंगावर आपण शंकरपाळी तळून घेतलेली आहे. तुम्ही इथे कलर बघू शकता. आता ही शंकरपाळी आपल्याला काढून घ्यायची आहे. अतिशय सुंदर आणि एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता शंकरपाळी मी काढून घेतलेली आहे. आता बाकीची राहिलेली सुद्धा ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊ. तर इथे आपले सगळे शंकरपाळे तळून तयार झालेले आहे. अतिशय सुंदर झालेले आहे. खारीसारखे लेयर आलेले आहे आणि बिस्किटासारखे खुसखुशीत तयार झालेले आहे. तुम्ही इथे लेयर बघू शकता. अतिशय सुंदर असे लेयर पडलेले आहे आणि जे प्रमाण दिलेलं आहे ना ते एकदम परफेक्ट दिलेलं आहे. आता तुम्ही कोणताही शंकरपाळा यातला उचलला आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपण केलेले आहे. जसे पाहिजे तसे लाटायचे आणि एकदम आजी आजोबांनी काय आपण सुद्धा होटांनी खावे असे हे शंकरपाळे इथे तयार झालेले आहे. एकदम खुसखुशीत असे हे तयार झालेले आहे आणि संपेपर्यंत हे खुसखुशीतच राहणार. इतके सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शंकरपाळ्याची रेसिपी सांगितलेली आहे आणि करून दाखवलेली आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही दिवाळीला शंकरपाळे जरूर करून बघा. अजिबात अडचण येणार नाही. पण ज्यावेळेस शंकरपाळे तळायचे त्यावेळेस तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आणि मंद गॅसवर हे शंकरपाळे तळून घ्यायचे. म्हणजे काय होतं, छान असे लेयर निघतात. आतपर्यंत छान असे शंकरपाळे तळले जातात. कुठेही कच्चा राहत नाही. तुम्ही इथे बघू शकता मस्त असे लेयर पडलेले आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने ह्या दिवाळीला तुम्ही हे शंकरपाळे जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.